सर्वांना माझा नमस्कार. आपण जी आपली जाहिरात आली होती, कामगार विभागाची त्याच्यामध्ये निरीक्षक हे पद होतं. 62 जागा त्याच्यामध्ये होत्या आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला म्हटलं होतं, की आपण बॅचबद्दल ज्या डिटेल्स असतील त्या तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कळवण्यात येतील. तर बॅचबद्दलच हा व्हिडिओ आहे, की बॅच आपण कशा पद्धतीने घेणार आहे, त्याच्यामध्ये काय कव्हर करणार आहे. तर या सर्व बाबी याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायच्या आहे. आता बॅचचं जर टायटल तुम्ही बघितलं तर टेक्निकल सिलेबसवरती तुमची बॅच असणार आहे. तुम्ही जो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिलेबस डिस्कस केला, त्या सिलेबसमध्ये त्यांनी काय केले, कायदे मेन्शन केले आणि 80 मार्काला त्यांनी काय केले, कायद्यांचं वेटेज ठेवलंय. आता या सिलेबसमध्ये तुमचे कोणकोणते कायदे, तर त्यांनी क्लिअरली काय मेन्शन केलं, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 हे 2 कायदे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आणि त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं, विविध कामगार कायदे हा शब्द त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेला होता. मागच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं, की त्याच्यावरती त्यांनी क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे. बट जेव्हा मी माझे जे सीनियर्स होते किंवा जे सर्व्हिसला आहेत, त्या मित्रांसोबत जेव्हा बोललो, तर त्याच्यावरून असा निष्कर्ष निघाला, की जे विविध कामगार कायदे आहे, तर ते तुमचे जे 4 कामगार संहिता आहेत, तर ते असण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण की आत्ता रिसेंटली गव्हर्नमेंटने 29 जे याच्या अगोदरचे जे कायदे होते, कामगार कायदे, तर त्याचं कोडिफिकेशन केलं या 4 कामगार कायद्यांमध्ये. त्याचं त्यांनी काय केलंय, आपण त्याला जे म्हणतो, की कोडिफिकेशन म्हणजे तुमचे 29 कायदे त्यांनी काय केले, 4 भागामध्ये डिव्हाईड केले आणि त्याला त्यांनी भरपूर सारे कायदे मर्ज त्याच्यामध्ये करून टाकलेले. तर या 4 कामगार संहिता आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आणि हे 2 कायदेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचे. या 4 कामगार संहिता ॲक्चुअली याची जी लेंग्थ आहे, तर ती खूप मोठी आहे. कारण की त्याच्यामध्ये 29 जे याच्या अगोदरचे जे कायदे होते, ते त्याच्यामध्ये मर्ज केलेले. तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे. आता बॅचचं फीचर जर मला तुम्हाला सांगायचं झालं, तर बॅचमध्ये व्हिडिओ लेक्चर असणार आहे. बायलिंग्वल नोट्स असतील तुमच्या मराठी आणि इंग्रजीमध्ये. आता भरपूर जण असं विचारतात, की व्हिडिओसुद्धा हे तुमचे जे लेक्चर्स आहेत ते इंग्रजीमध्ये असतात का? तर नाही. व्हिडिओ लेक्चर्स हे आपले इंग्रजीमध्ये नसतात. फक्त नोट्स, एम-सी-क्यू टेस्ट आणि वर्कबुक आपण हे जे तिन्ही आहे आपलं पी-डी-एफ फॉर्मॅटमधल्या बाबी आपण इंग्रजी आणि मराठी दोन्ही मध्ये देत असतो. टॉपिक वाईज टेस्ट आपली असते आणि फुल लेंग्थ टेस्टसुद्धा तुमच्या असणार आहेत. त्या 2 असतील किंवा मग कदाचित तुमच्या 4 सुद्धा फुल लेंग्थ टेस्ट होतील. बॅच कधीपर्यंत पूर्ण होईल? तर 25 जूनच्या अगोदर तुमची बॅच जी आहे टेक्निकलची ती पूर्ण होईल. कोर्स व्हॅलिडिटी किती असणार आहे? तर 6 महिन्याची कोर्स व्हॅलिडिटी तुम्हाला असणार आहे. आता फीडबॅक आणि रिव्ह्यू जे मी मागची बॅच घेतली होती नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त याच्यामध्ये 60 प्रश्न म्हणजे 120 मार्क्सला तुमचे कायदे होते. त्याच्यामध्ये जवळपास 10 कायदे मी शिकवलेले होते आणि हा त्याच्यावरती फीडबॅक मला स्टुडंट्सचा आलेला होता. खूप सारे मेसेजेस आहेत. बट जे मला सापडले तर ते मी तुम्हाला इथे दाखवतोय. तुम्ही तुमची जी व्हिडिओ आहे तर त्याला पॉज करून तुम्ही तो वाचू शकता. ठीक आहे. ह्या गोष्टी मी एक्सप्लेन करण्याला इथे आलेलो नाहीये आणि ही जी पी-डी-एफ आहे आपली ही तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टाकायचं टेलिग्रामवरती. त्याच्यानंतर एनोनायमस एम-पी-एस-सी ॲस्पिरंट हे सर्च करायचं तुम्ही टेलिग्रामवरती. तुम्हाला आपला ग्रुप सापडेल. तिथं तुम्हाला आपण जेवढे पण लेक्चर घेतो YouTubeवरती त्याच्या पी-डी-एफ तुम्हाला तिथे भेटत असतात. तर बॅचमध्ये काय-काय असेल ते परत एकदा सांगतो तुम्हाला. टेक्निकल जे कायदे तर 80 मार्कांचं ते आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. 2 कायदे प्लस 4 आणि 4चं मी परत सांगितलं. त्याच्यामध्ये 29 कायद्यांचं कव्हरेज तुमचं जवळपास होणार आहे. नोट्स असणार आहे, वर्कबुक असणार आहे, एम-सी-क्यू टेस्ट असणार आहे. परत तुमचं जे करंट अफेअर आहे, ठीक आहे. हा पार्ट तुमचा जी-केचा येतो. बट करंट अफेअर तुमचं पूर्ण कव्हर होणार आहे. ॲक्चुअली आपली करंट अफेअरची बॅच ऑलरेडी रनिंग असते. ती बॅचसुद्धा आपण तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. महाराष्ट्र हिस्ट्रीचे सुद्धा तुम्हाला लेक्चर्स भेटतील. आपली 11वीच्या इतिहासावरती एक बॅच होती. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ॲक्चुअली फक्त 4च लेक्चर झाले. वेळेच्या अभावी मला काही लेक्चर्स त्याच्यामध्ये घेता नाही आले. बट तुमचे इथून पुढे म्हणजे जवळपास एक 10 ते 12 लेक्चर्स एस-टी-आय रवी सर जे आहेत तर ते कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हिस्ट्रीसुद्धा तुमचा आपला जी टेक्निकलची बॅच आहे त्याच्यामध्येच मी तुम्हाला ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून ते देणार आहे. भरपूर जणांचा प्रश्न असा असतो मग मराठी आणि इंग्रजीचं करायचं काय? ठीक आहे. त्याला सुद्धा वेटेज आहे. 15-15 प्रश्न तुमचे त्याचे येणार आहे. ठीक आहे. मग याचं करायचं काय? तर मराठीचं माझं हॉनेस्टली असं मत असतं, की अनिकेत पाटील सरांची प्लेलिस्ट अवेलेबल आहे YouTubeवरती मराठीची. ठीक आहे. तर आय गेस त्यांना मुलगी झाली होती तेव्हा त्यांनी ती घेतली होती. कन्यारत्न जेव्हा त्यांना प्राप्त झालं होतं तेव्हा.
तर मला असं वाटतं की ही इज द बेस्ट आणि खूप छानपैकी सरांनी शिकवलेलं आहे. त्याच्यावरती ॲक्चुअली सर त्यांच्या ॲपवरती ते बॅच घ्यायचे. त्याची फीससुद्धा होती. बट सरांनी ती पूर्णपणे बॅच YouTubeला घेतली आणि खूप छान प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये शिकवलं. तर माझं हॉनेस्ट ओपिनियन असतं, की जर तुम्हाला काही बाबी या जर फ्री ऑफ कॉस्ट भेटत असतील, तर तुम्ही निश्चितपणे त्या घ्यायला काही हरकत नाही. बाकी सरांचंच म्हणजे अनिकेत पाटील सरांचंच 25 तासांचं मॅरेथॉन सेशन इंग्रजीचं, ते सुद्धा तुम्ही YouTubeवरून करणं अपेक्षित आहे. बाकी जे पण इंग्रजीचं प्रिपरेशन राहील, ते मी तुमचं आपली जी टेस्ट सीरीज असेल कामगार आयुक्तालयाची, ठीक आहे, कामगार निरीक्षक किंवा कामगार आयुक्तालयाची, त्याच्यामध्ये मी तुमच्या टेस्ट सीरीजमध्ये त्या भरपूर बाबी कव्हर करेल. बाकी व्होकॅब वगैरेसाठी सुद्धा मी तुम्हाला वारंवार कळवत जाईल. आपल्याकडे रवी सर आहेत, अजून एक फॅकल्टी. तर ते रूट वर्ड्स वगैरे घेतात तुमचे, YouTubeला घेतात. ते सुद्धा लेक्चर तुम्हाला शेअर करण्यात येईल आणि रवी सरांना जर पॉसिबल झालं काही स्पेसिफिक घेता येण्यासारखं, तर ते सुद्धा आपल्याला बॅचमध्ये हेल्प करतील. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असतो, की बॅच कधीपर्यंत तुमची पूर्ण होईल? तर मी आता जो एक कायदा आहे तुमचा, ठीक आहे. तर तो एक कायदा आताच होऊन जाईल पुढच्या 1-2 दिवसामध्ये. म्हणजे आज 14 तारखेला रात्री मी 12च्या आसपास हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सकाळपर्यंत तुम्हाला तो भेटून जाईल. तर पुढच्या 2-1 दिवसामध्ये तुमचा एक कायदा कंप्लीट होईल. बट 31 मेला होणारी जी राज्यसेवा पूर्व आहे, तर ती राज्यसेवा पूर्व मी स्वतः देतोय. तर टार्गेट आहे ते माझं एक्झाम. तर त्या अनुषंगाने तुमचे जे बाकीचे लेक्चर आहे, ते तुमचे बाकीचे लेक्चर 2 जूनपासून सुरू होतील. आणि मी हे लेक्चर तुमचे 20 जूनपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करेल. बट 5 दिवसांचा बफर आपण त्याच्यामध्ये ठेवत असतो. 25 जूनपर्यंत तुमची एनी हाऊ बॅच संपेल आणि आपल्या बॅचचं स्वरूप किंवा व्हिडिओचं स्वरूप तुम्हाला कळलंच असेल, की मी टू द पॉइंट बोलणारा माणूस आहे किंवा NMCची जी आपली बॅच झाली, तर कायद्यांचे व्हिडिओज, लेक्चर्स त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्लेलिस्ट अवेलेबल आहे. ठीक आहे. ट्री कन्झर्वेशनचं जे लेक्चर आहे ते मी टाकलं होतं आणि ते खूप जास्त मुलांना आवडलं होतं. ते सुद्धा तुम्ही बघू शकता, की मी कशा पद्धतीने शिकवतो. आपण व्यर्थ गोष्टींवरती जास्त डिस्कशन करत नाही, की व्हिडिओचा आवाज येतोय का? ठीक आहे, स्क्रीन दिसते का? ह्या बाबी मी डिस्कस करत नाही. कारण की त्या केसमध्ये दोघांचा वेळ वाया जात असतो. परत माझं एक असतं, की तुम्हाला जे भेटतंय ना कमी दरामध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट, तर ते सुद्धा तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. त्या सर्व बाबी याच्यामध्ये असतात. ठीक आहे. तर हां, मला टेस्ट सीरीजचं सुद्धा सांगायचं होतं तुम्हाला, की मी NMCला तुमच्या 8 फुल लेंग्थ टेस्ट त्याच्यामध्ये घेतल्या होत्या बॅचमध्ये. तर इथं सुद्धा जर मला जेवढ्या जमतील तेवढ्या मी घ्यायचा प्रयत्न करेल. बाकी फीडबॅक वगैरे मी तुम्हाला ह्या PDF फाईलमध्ये दिली. ती Telegramला भेटेल. तिथे वाचून घ्या किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असेल ज्यांना द अकॅडमीबद्दल त्यांनी एखादी बॅच जर घेतली असेल NMMCची, तर तुम्ही त्यांना आपला फीडबॅक रिव्ह्यू विचारू शकता. ठीक आहे. तर हे Play Storeची आपली लिंक आहे. त्याच्यावरून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. iOS, iPhoneसाठी थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. तुम्हाला अगोदर एक वेबसाईटची लिंक भेटते, जी की इथं दिली. त्या वेबसाईटवरती रजिस्टर करायचं. नंतर ॲप इन्स्टॉल करायचं, जिथं की तुम्हाला कोर्स दिसतो. हा आपला ऑफिसचा नंबर आहे. काही जर अडचण असेल, तुम्हाला काही मदत हवी असेल, तर तुम्ही याच्यावरती बिनधास्तपणे कॉल करू शकता. ठीक आहे. आणि बाकी डेमो लेक्चर वगैरे जे असेल, तर ते ॲपवरती मी अपलोड करेल. डेमो नोट्स, MCQ टेस्ट आणि वर्कबुक ह्या तिन्ही सुद्धा मी तुमच्या Telegram आणि ॲप या दोन्ही ठिकाणी अपलोड केलेल्या आहे. तर त्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे. धन्यवाद. थँक यू सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.